आज आपल्या गावात एक श्रेष्ठ अधिकाऱ्यांना विश्वास भाऊ नागऱ्यांसारखे यांची आज उपस्थिती आलेली आहे। हा तुमच्या सर्वांचा एक खूप मोठा श्रेष्ठ अधिकार आहे की इथे आज तुम्ही बसलेले आणि ब्रह्मविद्याशास्त्राचं एक सुंदर निरूपण तुम्हाला आज होणार आहे। ही जोडाच भल्याभल्यांना नाही। आज जे तुम्ही बघसाल तुम्ही सर्व शेतकरीच लोक आहेत, तुम्हाला मी सांगूया अनंत झाडाच आपल्या पृथ्वीवरती मौजूद आहे। गवत आहे, झाडं आहे, तिथे रेंगाळ आणि किडे, हे सगळे स्थावराच्या आणि चलतरूपाच्या नरकात गेलेले जीव। आज त्यांना त्यांच्यावरती परमेश्वरांची दया प्रसन्नता नसेल की त्यांना नरकात जाऊ दे। काय प्रकार असेल की त्यांना बाहेर उभं राहावं लागतंय, त्यांना खाऊ घालणार कोणी नाही, त्यांच्यावर कोणी पाय देतं, कोणी कुऱ्हाड मागून देतं, काहीतरी तर त्यांची कर्माची खराब एक जोड असते म्हणून त्या अस्तित्वपर्यंत आहे। परंतु आज तुम्हाला सर्वांना फार संधी की एवढे श्रेष्ठ सर्व अधिकाऱ्यांना आज इथे उपस्थित आहे आणि त्यांच्या सानिध्यात तुम्ही आज हे सर्व ब्रह्मविद्याशास्त्र ऐकून तुमचं आयुष्य श्री चक्रधर स्वामींच्या श्रीचरणी विधिवत तुम्ही अर्पण करू शकता। आज एक छोटीशी लीळा म्हणजे मला आवडते। इंदपूरला सामान्य स्त्री होती, त्यांचा उपहार गोविंदराव महाराजांनी स्वीकारला। व्हिडिओ सरळ सरळ तर गोष्ट अशी आहे की आज आपण सर्वजण उपार दाखवतो, सकाळी उपार दाखवतो, संध्याकाळी उपार दाखवतो, स्थानाला गेलं तरी उपार दाखवतो। कधीतरी ज्यांनी पोळी किंवा एखादा घास गायब झालेला कोणाला दिसतो, मग का मग एका सामान्य स्त्री म्हणजे नरकटी तिचं देव स्वीकारतो, मग आपलं काय आपलं आपण तो उपदेश घेतलेला आहे, चांगला आचार आहे, चांगल्या घरातले लोक, मग का असं का होतं? हे सर्व विधिवत आणि ज्याला म्हणता येईल स्वामींच्या वचनाच्या अंतर्गत चालू नसल्यामुळे सगळ्या गोष्टी आपल्यासोबत घडत आहेत। तेवढा भाव उच्च पोचत नाही स्वामींपर्यंत। बस एवढे दोन शब्द बोलतो आणि स्मरणावरती सर्वांनी भर द्यावा, कारण की आज असंविधानात नामस्मरण हाच विचार आपल्याला सर्वात सोपा आणि लाभदायी आहे। कारण की नामाचे 10 ढाय स्वामींनी निरूपलेले, नामे वेद, नामे बोध, नाम संज्ञाते करी, नाम प्राप्ती करी, नामे स्मरण, नामे अनुसरण, नाम पडते आकाश तरी, नाम येते विघ्नहारी, नाम सकळ निरोध परिहरी, नाम वाजत वारा धरी, नाम स्मरागा, नामे अभिमान वारा। हे तुम्हाला ऐकायला असं वाटत असेल काहीतरी एक चालू बाबा ऐकायचं पुढे सोडायचं, हे तुमच्या हृदयाला स्वस्थता देणारी ही गोष्ट आहे। आज दुःख झालं की आपण हॉस्पिटलमध्ये जातो म्हणजे आपण कोणी म्हणत नाही जाऊ द्या रडू थोडासा ताप येईल, तसं कोणी पटकन दखल घेतो लगेच नाही। आणि पुढे याच्यापेक्षा भयानक नरक आपल्याला जोडलेले ती म्हणजे ती गोष्ट आज आपण सतर्क अलर्ट राहिलो पाहिजे। एवढं सोपं आज अनंत हे झाडं झुडपं प्राणी एका सुईच्या टोकावरती सुद्धा काहीतरी करोड जर्म्स असतात, बारीक बारीक जीवजंतू, तर ती कशी तिथपर्यंत पोहोचते? आज तुमचा खूप मोठा अधिकार आहे की तुम्ही सगळे आहे आणि ब्रह्मविद्याशास्त्राचं निरूपण हे तुम्हाला ऐकायला भेटणार आहे। फक्त ते तुम्ही व्यवस्थित चित्ताने समजून घ्यायची गोष्ट नाही समजली पुन्हा भवनात जाऊन नंतर विचारा। प्रत्येकालाच एकाच परीने कळेल असं नाही, परंतु जशी आपली म्हणजे वैचारिक शक्ती आहे पातळी त्या प्रकारे आपण प्रश्न विचार। आज मी बोललो इथं प्रत्येकाला समजलं असेल असं नाही। एखाद्या हा छोटा दादा आहे, यांना कळत नसेल काय चालू, त्यांचं वय वेगळं, परंतु त्यांनी जर का स्वतःहून भाऊंना विचारलं तर त्या वयात त्यांनी काय करावं हे भाऊ सांगते। असंच मी 2021 मध्ये भाऊंकडे गेलो, मला खूप इच्छा अनुसरण घेऊ, देव लवकर भेटतील, लीळाचरित्र एकदम भावनुक की देव लगेच भेटतील, त्याच्यात काय थोडासा आचार करायचा आहे की नाही, कपडे वगैरे घालते संन्यासाचे, थोडं नामस्मरणाचे केलं देव भेटून जातं। ज्यावेळेस मी 2021ला भाऊंकडे गेलो, भाऊला म्हटलं भाऊ हे अनुसरण आणि देव मला प्राप्ती कशी होईल माझी, कारण की अनुभव तर आपल्याला परमेश्वरांचं नेहमी वेळोवेळी येत असतो। काय ना काय आपण विडा व्हायला देवांचं थोडंफार विधी केला, आपले काम पूर्ण होतात म्हटलं तसंच होईल आणि देव पण भेटून जातील। त्यावेळेस भाऊने मला या धर्माची खोली समजली, नेमकं हे आहे काय, इतर तुमची इच्छा तर पूर्ण होतील पण जी सगळ्यात महत्त्वाची इच्छा आहे की पुन्हा जन्म पाहिजे नाही, आपल्याला दुःख पाहिजे नाही वारंवार, ती सगळी इथे डिलीट होऊन जाणार आहे, कायमची मुक्त। हा श्री चक्रधर स्वामींचा हा मार्ग पंथ आहे, सर्वांनी स्मरण करावा आणि आपला स्वतःचा हा परमेश्वर पुरुषार्थ लाभापासून लाभ म्हणजे परमेश्वर ही खरा पुरुषार्थ आहे प्राप्ती करणं, आणि लाभापासून लाभ म्हटल्यावरती लाभापेक्षाही पुढचा लाभ आहे, साधा लाभ, सर्वश्रेष्ठ लाभ। स्मरण करावा आणि आपला लाभ करून घ्यावा ही सर्वांना विनंती। सप्रेम दंडवत।